गुड मॉर्निंग मित्रांनो. कोकण दौऱ्यावरील सेकंड डे म्हणजेच दुसऱ्या दिवसाची सुंदर अशी सकाळ घेऊन आम्ही तुमच्या परत भेटीला आलेलो आहे. आणि रूमचा दरवाजा ओपन केल्यावर जर असा नजारा बघायला मिळत असेल तर दिवसाची सुरुवात जबरदस्त होणार आहे, ठरवून जावा तुम्ही. खरं तर सकाळी 6 वाजता आम्हाला फिश मार्केट बघायला जायचे होते, जे की मालवणच्या बीचवर सकाळी सकाळी भरले जाते. पण आमचा अक्षय रात्री बोलला की असं करूया, पण माणूस आमचा अजून झोपलेला आहे. पहाटेचे 9 वाजून गेलेले आहेत. काका काकू आणि आजी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन आजूबाजूचा नजारा बघायला गेल्यात. आम्ही आत्ता उठलेलो आहे. सो बाकीचा सगळा प्लॅन कॅन्सल झालेला आहे मॉर्निंगचा. सो मी आता फक्त स्विमिंग करणार आहे आणि आजूबाजूचा नजारा कॅच करायसाठी अक्षयला मी बेडवरून उचलून आणलेलो आहे. बघू शकता कसं आळशागत येत आहे. झोपच कंप्लीट व्हायला नाही असं म्हणतोय. दरवर्षी आम्ही तिघे वर्षात एकदा तरी गोव्याला जात होतो आणि समुद्रामध्ये पोहून मजा मस्ती करत होतो. आता जसं वय वाढेल तसं ते सगळे आपापल्या कामामध्ये बिझी झालेले आहेत. काल रात्री समुद्राच्या लाटा खूपच मोठ्या प्रमाणात होत्या आणि तशा मोठ्या प्रमाणात जर लाटा भेटल्या तर स्विमिंग करायला खूप मजा येते. पण आत्ता तशा भेटना झाल्यात. जितका होईल तितका आज जायचा प्रयत्न चालू आहे माझा. अशा अथांग समुद्रामध्ये मनसोक्त पोहण्याचा जो आनंद आहे तो मी आज घेणार आहे. आणि असे जबरदस्त मोमेंट मिस करायला मला अजिबात आवडत. पण तसेच समुद्रामध्ये जास्त वेळ पोहल्याने डोळे खूप लाल होतात, कारण का समुद्राचे पाणी खारट असते. त्यामुळे डोळे खूप लाल होऊन जातात, इजा होतात, थोड्याफार बघतात. पण तेवढा त्रास सहन करावा लागणार तुम्हाला. काल आपल्याला एक लहान बाळ भेटले होते, त्याचेच एक लहान भाऊ आहे. दोघेही किती क्यूट आहे बघू शकताय. आणि आज ते आम्हाला सोडून चालल्यात. सोडून म्हणजे ते आपल्या गावी चाललेले आहेत. इथून पुढे आम्ही आमचा प्रवास करणार आहे आणि तिने घरी जाणार आहे. आणि हे आमचे 3 आधारस्तंभ जे रोजच्या जीवनातील ताणतणाव विसरून कोकणातील सुखी समाधानी जीवनाचा एक अनुभव घेत आहेत. सकाळचे 11 वाजून गेलेले आहेत. सो रूम चेकआउट करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत. या सुंदर आणि सुखी समाधानी बीचचा निरोप घेत आम्ही आता मालवणकडे जात आहे. मालवण बीच बघणार आहे आता सध्या आम्ही. असं मनाला शांती देणाऱ्या जागेवरून दुसरीकडे जाण्यास मन होत नाही, पण पुढचे नजारे ह्याहून सुंदर असतील या आशेने आम्ही जात आहे पुढे. इथून बोटीने 1.5 किलोमीटर आत गेल्यावर आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला भेटतो, जो की समोर दिसत आहे पाण्यात. हा किल्ला कोर्टे नावाच्या एका बेटावर आजही अभिमानाने उभा आहे. आणि या किनाऱ्यावरून त्या बेटापर्यंत जायला तुम्हाला बोटीची हेल्प घ्यावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला 90 रुपये चार्जेस पे करावे लागतात. महाराजांनी हा किल्ला जंजिऱ्याचा सिद्धी, मुंबईचे इंग्रज आणि गोव्याचे पोर्तुगीज या जे परप्रांतीय सत्ताधारकांना पायाबंदी घालण्यासाठी हा किल्ला उभा केला होता त्या काळी. आणि तो आजही समुद्राच्या अफाट लाटांचा मारा सहन करत डौलाने उभा आहे, अभिमानाने उभा आहे समुद्रामध्ये. सकाळचे फिश मार्केट मिस झाल्यामुळे आम्ही आता इथे लोकल मार्केटला व्हिजिट करत आहे आणि इथून मासे विकत घेत आहे. पण एकही मासा आपल्याला चांगला भेटत नाही. मासे फ्रेश नसल्यामुळे मासे घ्यायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. सो सध्या आम्ही आता कोकम पीत पुढचा प्लॅन डिस्कस करत आहे. आणि कोकणातून कोकम पिण्याची मजा वेगळीच असते, कारण कोकम खूप फायदेशीर असते आपल्या शरीरासाठी आणि बॉडी टेम्परेचर इक्वली ठेवते. एक प्रकारची मेडिसिनच आहे, कारण शरीरात थंडावा आणण्याबरोबर शरीरातील सगळेच आजारावर एक रामबाण उपाय मानले जाते कोकम. आणि कोकमचे फायदे ऐकून काकाने आमचे 2 ग्लास कोकम मारलेले आहेत. सो दिवसभर त्यांच्यामध्ये थंडावा आणि गारवा कायम राहणार आहे. काळाप्रमाणे आणि टेम्परेचरप्रमाणे आमचा प्लॅनही बदललेला आहे आता. सो आम्ही आता डायरेक्ट मालवण न करता इथून पुढे आम्ही रेड्डीला जाणार आहे. रेड्डी गणपती करून मग पुढे जाणार आहे. आणि खरं तर गरमी इतकी आहे की कारच्या AC मधून बाहेर पडू वाटेना. बाहेर पडला तर इतका उष्मा लागला शरीराला की कुठे फिरायची मन येऊ न झाली. कारण माझ्या अंगमस्तीमुळे आणि अक्षयच्या अतिशहानपणामुळे आंबे घ्यायचे राहिलेत. पण काकूने आमच्या 400 रुपये डझनने आंबे घेतलेले आहेत आणि मला इथं 700 रुपये डझन मिळाल्या. सो रेड्डीपर्यंत जाऊ तोपर्यंत आम्ही आंबे शोधत चाललेलो आहे. वाटेत जिथे दिसते ते आंबे बघत आहेत, काय रेट चालू आहे चौकशी करून पुढे जात आहे.
मालवण टू रेड्डी 68 किलोमीटर आहे आणि अशा सुंदर रोडवर प्रवास करायला खूप मजा येते. फक्त काळजी इतकीच आहे की तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना प्रोफेशनल ड्रायव्हरच हँडल करा, कारण का रस्ते खूप बारीक आहेत आणि रस्ते वेडीवाकडे असल्या कारणाने खूप डेंजर पण आहेत. त्यामुळे गाडी येते जातील आपल्याला अंदाज गावसत नाही. सो प्रोफेशनल ड्रायव्हर्स हायर करा. अशा रोडवर बाईक रायडिंग करायला खूप मजा येणार आणि लवकरच मी आमच्या टीमला घेऊन या रोडवर नक्की येणार आहे आणि त्यावेळेलाही ब्लॉग तयार करेन मी. डेफिनेटली बघा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर. फायनली वेंगुर्ल्यामध्ये आमच्या बजेटमध्ये आम्हाला हवे तसे आंबे भेटलेले आहेत. एक काकी भेटलेले आहेत, त्यांची स्वतःची आमराई आहे आणि खात्री दिलेली आहे की सगळे आंबे चांगले आहेत म्हणून. जर तुम्हालाही आंबे हवे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा नंबर शेअर केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि लॉटमध्ये आंबे मागू शकता. लेफ्ट साईडला बघू शकता मीठ निर्माण करणं ही प्रक्रिया चालू आहे आणि कोकण भाग असल्यामुळे सगळीकडे समुद्रकिनारा भेटलेला आहे आणि त्यामुळेच इथे मिठाची उत्पन्न जास्त प्रमाणात केली जाते. याआधी पण आम्ही तुम्हाला लडाख ब्लॉगमध्ये मिठाची निर्मिती कशी होते, काय होते ते सगळे दाखवलेलं आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघू शकता तो. फायनली आम्ही रेड्डीच्या रेड्डी गणपतीला पोचलेलो आहे. एक प्रसिद्ध आणि भक्तिमय तसेच मानाचा गणपती मानला जातो हा गणपती. मंदिरात प्रवेश करण्याआधी काका काकू देवाला पूजेची सामग्री घेत आहेत. अपाट समुद्रकिनारा लाभलेला आणखी एक सुंदर कोकणातील मंदिर म्हणजे रेड्डीचा गणपती. बघू शका किती सुरेख बांधकाम झालेले आहे मंदिराचे आणि अतिशय ऊन असल्यामुळे आता मंदिरामध्ये जाऊन देवाला भेट घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. सो मी मंदिराच्या गाभाऱ्यात जात आहे, तिथे तरी गारवा नक्कीच असणार आहे. आणि तसंही म्हण आहे ना मराठीत, ज्याचे कोणी नाही त्याचे देव आहे, म्हणून मी देवाकडे चाललो. खरोखर नाही, मंदिराकडे फक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी. मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नाही, सो लांबूनच दर्शन घ्या आणि जवळून दर्शन पाहायचं रेड्डीला या. कालपासून बघतोय कोकणातील प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भक्तांना त्रास होऊ नये उन्हामुळे यासाठी असे टेंट मारलेले आहेत. त्यामुळे भक्तांना त्रासही होणार नाही आणि दर्शन व्यवस्थित होतील याची काळजी घेतलेली आहे ट्रस्टने. आणि हे आमचे महत्त्वाचे ट्रस्ट जे आमचे आधारस्तंभ उभारलेले आहेत, कुणाला बघायला कुणाला माहीत. कृपया काकाने लक्षात ठेवा की आम्ही फॅमिलीबरोबर आलो आहे. सो इकडे तिकडे बघून आपला मार खाण्याची चान्सेस वाढवू नये. मनप्रसन्न दर्शनानंतर आता आम्ही घरी जात आहे आणि घरी जाताना आम्हाला सावंतवाडी गाव भेटलेलं आहे आणि सावंतवाडी गावातील हा रेल्वे स्टेशन आहे ज्याचा एंट्रन्स इतका खतरनाक दिसतोय आपल्याला, बघू शकताय. हा रेल्वे स्टेशनचा एंट्रन्स कमी आणि एअरपोर्टचा एंट्रन्स जास्त वाटायला आहे आणि कोकणातील ही डेव्हलपमेंट बघून खरंच वाटतं की भारत खूप पुढे चाललेला आहे आपला आणि कोकण भाग इतका डेव्हलप झालेला बघून खरंच छान वाटते. हा रेल्वे स्टेशन सावंतवाडी गावापासून 6 किलोमीटर बाहेर आहे. सो इथून 6 किलोमीटर आत गेल्यावर आपल्याला सावंतवाडी गाव भेटणार आहे. फायनली आम्ही कोकणाचे सुंदर गावापैकी एक गाव म्हणजे सावंतवाडी या गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि सिटीच्या मधोमध बसलेला हा सुंदर आणि मोठा तलाव मोती तलाव आहे. हा एकेकाळी या तलावामध्ये मोती सापडत होते म्हणून याचे नाव मोती तलाव असे ठेवलेले आहे. इसवी सन 1627मध्ये जे महाराज खेम सावंत होते त्यांनी या गावाची स्थापना केलेली आहे. दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि पोटामध्ये कावळे खूप ओरडत आहेत आणि सकाळीच आमचे अक्षय ठरवलेलं होतं की जेवायची तर दुपारी सावंतवाडीचे सावली हॉटेलमध्ये जेवायचे, जे की आमचे फेवरेट हॉटेल होते एकेकाळी. आता बघू टेस्ट मेंटेन केल्यात का त्याने. टेस्टचं काय माहीत नाही, पण रेट ऐकून आमची आत्मा शरीरातून बाहेर पडली राव. कारण का पॉपलेट थाळी 780 रुपये सांगायला आहे. असं वाटते खरोखर समुद्रात जाऊन मासं काढून येणे आम्हाला आणून देणार आहेत आता. म्हणून गप आम्ही आता चिकन थाळी खाऊन गप बसणार आहे. हॉटेल बाहेरच एक फिश टँक केलेला आहे येथील ओनरने, खूप छान आहे आणि यामध्ये मासेही खूप सोडलेले आहेत. कदाचित हेच मासे आम्हाला देणार होतं वाटतं. सावंतवाडी हे गाव लाकडी वस्तूसाठी भारतात नाही पूर्ण जगात फेमस आहे आणि गेले 150 वर्षापासून इथे लाकडापासून अँटिक वस्तू तयार करतात, जे की आम्हाला बघायला मिळतात सावंतवाडीमध्ये. आंबोली घाटाच्या अलीकडे 10 किलोमीटर आम्हाला हा ट्रॅफिक लागलेला आहे. कोणत्या कारणामुळे ट्रॅफिक लागले हे पुढे गेल्यावरच कळणार आपल्याला. रस्ता नवीन करण्याचे काम चालू असल्या कारणाने आपल्याला ट्रॅफिक भेटत आहे, कारण हे सिंगल रोड आहे, त्यावर एका साईडनंच गाडी सोडत आहे, त्यामुळेच आपल्याला ट्रॅफिक भेटलेलं आहे मागे. आता बघू शकताय, मला वाटते आंबोली घाट सपोर्टवर ही ट्रॅफिक कंटिन्यूस राहणार.
बघू शकता इथे गाड्या थांबवलेल्या आहेत, एका वेळी एका साईडनेच गाड्या सोडत आहेत, त्यामुळे थोडा वेळ इकडून थोडा वेळ तिकडून गाड्या सोडत आहेत, त्यामुळेच ट्रॅफिक जास्त वाढत आहे इथे. भिवू नका, ड्रायव्हिंग एवढी स्पीड नाही आहे जितकी तुम्हाला दिसते, कारण का घाटातले रेकॉर्डिंग अक्षयने स्पीड लॅबमध्ये केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ स्पीड दिसत आहे. बाकी माझी गाडी 60-40 ह्याच रेंजमध्ये आहे. आंबोलीला कोकणातील स्वर्ग म्हणतात आणि स्वर्गाचा जर नजारा बघायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली पावसाळ्यामध्ये या. इतकं सुंदर दिसते ना हे आंबोली घाट, आणि इथे एक आंबोली फॉल एक आहे, वॉटरफॉल, तो बघण्यासारखा असतो खरं तर. घाट कंप्लीट करून मी आता गाडी अक्षय हातात दिलेली आहे. सो आता इथून घरापर्यंत ड्रायव्हिंग अक्षय करणार आहे, सेफ मोडमध्ये करणार आहे आणि सुरक्षित आम्ही घरी जाणार आहे. पण एक कळना झाली की काका का धरून बसल्यात गाडीमध्ये. काका गाडी अक्षय चांगली मारतो, भिवू नका. रोड बघू शकता, एकदम फर्स्ट क्लास रोड केलेला आहे. आणि आधी आपल्याला 4 तास लागत होते गोव्याला जायला, पण ह्या रोडमुळे आता आपल्याला 3 तास लागतात गोव्यात जायला. सो डिस्टन्सही कवर झालेलं आहे आणि रोड इतका खतरनाक असल्यामुळे आपल्याला गोवा निप्पाणी सारखे करायला मिळेल. आणि गेले 3 वर्ष झाले आम्ही जायला नाही, पण लवकरच आम्ही गोव्याला जाऊ. ही आजरा सिटी आहे, इथून निप्पाणी 50 किलोमीटरवर आहे. आणि इथेच जवळपास आजरा संपल्यानंतर एक रामतीर्थ म्हणून एक पॉईंट लागतो, तो खूप पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा असतो. आणि डेफिनेटली तुम्ही पावसाळ्यामध्ये त्या पॉईंटला व्हिजिट करा. जे कोणी जवळपासचे असतील त्यांना हा पॉईंट माहीत आहे. बोर्ड दिसत आहे आपल्याला रामतीर्थचा. इथंच लेफ्ट साईडला 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर आत गेल्यावर एक रामाचे सुंदर मंदिर आहे, आणि तिथेच एक वॉटरफॉल किंवा एक नदी टाईप आहे, जी तुम्ही बघू शकता इथे राईट साईडला दिसेल आपल्याला, ज्याच्यावर हा फूल बांधला गेला आहे. ही नदी पावसाळ्यामध्ये इतकी छान दिसते आणि इतका पाण्याचा प्रवाह छान असतो इथला. तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा, तुम्हाला दिसून जाईल की काय सुंदरता आहे निसर्गाची. अचानक भयानक पाऊस आलेला आहे, वातावरणामध्ये चेंजेस झालेले आहेत. आणि या गोष्टीवरून एक जुनी गोष्ट अशी आठवते आहे की एकेकाळी आम्ही रात्री आमची गाडी फक्त पावसात भिजवायसाठी निप्पाणीमधून आंबोलीसाठी आलेलो होतो आणि 1 कप चहा पिऊन गेलो होतो. घरचे म्हणतील काय काय नको नको ते स्टंट केलेले आहेत, आणि घरात हे साजूक बोळे वागतात. लाईफमध्ये असे वेडेपणा हवे, पण स्वतःची काळजी करून घ्या, कारण का तुमच्या पाठीमध्ये तुमचा परिवार असतो, फॅमिली असत्या, त्यामुळे असे स्टंट करताना बी केअरफुल. कारच्या विंडो सीटमधून खतरनाक सनसेट दिसत आहे, आणि पावसामध्ये तो सनसेट इतका खतरनाक दिसायला आहे, जबरदस्त. इथून निप्पाणी 30 किलोमीटर आहे. सो आम्ही आता घरी पोहोचणार आहे. सो स्वतःची काळजी घ्या आणि भेटू परत एकदा कुठल्या नवीन ट्रिपवर. आणि स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत खेळत राहा, मजेत राहा. जय शिवराय.